See, in mitosis, I told you, mitosis जो आहे that is nothing but the process. आपण diploid cell जो म्हणतो male and female, when they are undergoes in division, that will give you 2n. हे जे आहे that is nothing but the mitosis. Mitosis जे आहे that is the primary cell division. Okay. तुमच्या बुकमध्ये दे हॅव गिवन यू द सेव्हरल टाइप्स. मायटोसिस बेसिकली काय होतं, मायटोसिसमध्ये यू हॅव टू स्टडी और यू हॅव टू रिमेंबर फर्स्ट थिंग की आपल्या बॉडीमध्ये वी हॅव क्रोमोझोम्स. मी मगाशी सांगितलं दिस 2 and nothing but the 23 pairs of chromosomes are present, means a set of a chromosome. मग ते जे क्रोमोझोम्स आहेत, यू नो वी हॅव द 23 pairs of chromosomes, right? 23 pairs. त्यापैकी 22 are autosomes and 1 is XX or XY, that is sex chromosome. बरोबर. म्हणजे ह्या ज्या क्रोमोसोम्सच्या पेयर्स आहेत त्या बनण्यासाठी इफ यू हॅव स्टडीड किंवा तुम्ही जर बघितलं असेल तर ईच अँड एव्हरी क्रोमोसोम इज डिफरंट फ्रॉम ईच अदर. प्रत्येक एकमेकांपासून वेगळा आहे. वेगळा का आहे, कारण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाचा जो शेप आहे तो वेगळा बनतो आणि तो वेगळा बनण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी यू हॅव डिफरंट स्टेजेस. आपण फर्स्ट बघणार आहोत मायटोसिस. मायटोसिस आय टोल्ड यू दॅट इज नथिंग बट दी सेल डिव्हिजन. हा पार्ट तुम्हाला कळला असेल, दॅट इज मायटोसिस. मायटोसिसमध्ये द मेन इम्पॉर्टंट थिंग जे आहे दॅट इज सेल डिव्हिजन जे आहे दॅट इज ऑफ 2 टाईप. वन इज सायटोकायनेसिस अँड वन इज कॅरिओकायनेसिस. ओके. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दोन्ही दिलेलं आहे. कायनेसिस, सॉरी, इट इज सायटोकायनेसिस अँड कॅरिओकायनेसिस. ओके. नाउ सायटोचा अर्थ आहे सेल डिव्हिजन आणि कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लियर डिव्हिजन. नाउ व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बोथ. सी, न्यूक्लियस तुम्हाला माहिती आहे, दिस इज युअर सेल अँड दिस इज द न्यूक्लियस. ही जी न्यूक्लियस आहे ती जेव्हा डिवाइड होईल that is called karyokinesis. When nucleus get divided to form a cell, त्याला आपण म्हणतो karyokinesis. And when this cell, suppose this is our primary cell, if these cells again undergo to form the different cells, it is called cytokinesis. Means when nucleus get divides in this number, it is called karyo. And जेव्हा आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे जे सेल्स तयार झाले, when they are getting divided themselves, that is called cytokinesis. So that is the basically of 2 cell divisions जे आपल्या बॉडीमध्ये होत असतात. म्हणजे कुठली सेल डिव्हिजन होण्यासाठी द फर्स्ट न्यूक्लियर हॅज टू डिवाइड इटसेल्फ. ओके. हा डिफरन्स कळला तुम्हाला. नाउ कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. इट हॅज 4 टाइप्स. कॅरिओकायनेसिस इट हॅज 4 टाइप्स. फर्स्ट दिलेलं तुमच्या बुकमध्ये दॅट इज प्रोफेज. प्रोचा अर्थ आहे इनिशियल वन, इनिशियल फेज. इनिशियल फेजमध्ये यू कॅन सी तुमच्या बुकमध्ये तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत. क्रोमोझोम्स आर बेसिकली क्रोमोझोम कसे असतात एक्स शेपमध्ये. वेन दे आर नॉट फॉर्म दे आर लाईक दी नॉर्मल फेजेस. तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे बघा. प्रोफेजमध्ये दे आर लाईक दिस वे. इट्स अ प्रोफेज. इनिशियल स्टार्टअप जेव्हा क्रोमोझोम बनण्याची जी फर्स्ट स्टेज असते त्याला आपण म्हणतो प्रोफेज. तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे बघा. कंडेन्सेशन ऑफ थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट सेंट्रिओल डुप्लिकेट. सेंट्रिओल म्हणजे सेंटर गेट्स, डुप्लिकेट म्हणजे सेम सेल बनवत असते. दॅट इज द फर्स्ट स्टेज. न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लियर स्टार्ट्स टू डिसअपियर म्हणजेच न्यूक्लियर जे डिसअपियर होतं कारण सेल बनत असतात. दॅट इज द फर्स्ट स्टेज. देन यू हॅव मेटाफेज. मेटाचा अर्थ आहे बिगर अँड मिडल टू. मेटाफेज तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे बघा. ऑल द सेल्स आर हिअर मिडल. दॅट इज युअर मेटाफेज. क्लिअर. Metaphase when completely disappears, completely condensation become visible, arranged in an equatorial plane. Equatorial plane that is on a central. मध्ये जेव्हा येतात that is called metaphase. तुमच्या बुकमध्ये they have given you the images. You can check with it. See इथे दिलेल्या तुम्हाला images. Metaphase, prophase, all they have given you. Then next is the anaphase. Anaphase जे आहे त्याच्यामध्ये centromeres म्हणजेच so this is your chromosome suppose. So the nucleus of your chromosome is called centromere. Centromere means the center of your chromosome. हे जे आहे that gets divided or you can say the split in the anaphase आणि त्यामुळे तुम्हाला ते सेपरेट आउट होताना दिसतात. This way. से तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. This way they will appear.
म्हणजे तुम्ही बघितलं असेल. सो बेसिकली दे आर इन एक्स शेप मध्ये तुम्हाला बीबी फॉर्ममध्ये बनताना दिसतात. दॅट इज ॲनाफेज. वाय ऑल दिस टेक्स प्लेस? बिकॉज टू गिव्ह अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर टू ईच अँड एव्हरी क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोम जो आहे त्याला एक युनिक शेप आहे, एक स्ट्रक्चर आहे. ते फॉर्म होण्यासाठी इट हॅज टू मल्टिप्लाय, इट हॅज टू गो थ्रू ऑल दिस स्टेजेस. ओके. देन chromosomes तुम्हाला दिले बघा. each set of chromosome reach at opposite poles of the cells. That is the anaphase. Then the last phase you have, that is telophase. Telophase, that is the tail portion जिथे new nucleus or you can say the two nucleus will be formed and they will form the two different cells. तुमच्या बुक मध्ये तुम्हाला telophase दिलेला आहे बघा. This way, one to one attached and each one is like thread. Basically chromosomes are nothing but, chromo means color and somes means cell. They are color threads. They are forming the different structures. We have 22 chromosomes आणि त्या chromosomes प्रत्येकाचं एक युनिक फंक्शन आहे. त्यासाठी प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. सम आर ॲट द टिप, सम आर ॲट द मिडल स्टेज. आणि हे बनताना काही वेळेला ते स्प्लिट, दे फॉर्म, दे मेक अ स्पिंडल नेक्स्ट. स्पिंडल म्हणजे जे राऊंड्स आहेत ते बनवतात. अँड दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर. दीज आर दी 4 इम्पॉर्टंट स्टेजेस ऑफ मायटॉसिस. क्लिअर? तुमच्या बुकमध्ये दे हॅव गिवन यू द स्ट्रक्चर. यू हॅव टू स्टडी इट. प्रत्येकामध्ये शेप चेंज होतो, स्ट्रक्चर चेंज होतो. क्लिअर? नाव दॅट इज ऑल अबाउट द मायटॉसिस. देन नेक्स्ट स्टेज इज इम्पॉर्टंट, दॅट इज मिओसिस. मायटॉसिस इज बेसिकली इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. तुमच्या बुकमध्ये दिलेलाच आहे. डिसाइड इट्स नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन ऑफ इमॅन्सिटेड बॉडी, वुंड हिलिंग फॉर्मेशन. आपल्या बॉडीमध्ये यू नो सम सेल्स लाईक हेअर देन स्किन हे रिजनरेट होतं बघा. एव्हरी टाइम वेन वी आर कटिंग द नेल्स देर विल बी द न्यू नेल्स. केसांची आपल्या नेहमी ग्रोथ होत असते. म्हणजे एव्हरीथिंग विल बी फाउंड अगेन. स्किन, हेअर अँड नेल्स दिस रिजनरेट्स अगेन अँड अगेन. सो दॅट इज बिकॉज ऑफ द मायटॉसिस. बिकॉज वी हॅव सेल डिव्हिजन. म्हणजे एक सेल रप्चर झाले तर वी हॅव द न्यू सेल एव्हरी टाइम. ओके. दॅट इज ऑल अबाउट द मायटॉसिस. नाउ व्हॉट इज मिओसिस? मिओसिस मी जसं मागाशी सांगितलं, इट इज अबाउट द सेकंडरी ग्रोथ. हे सगळं प्रायमरी लेवल आहे. वेन वी हॅव द सेकंडरी डेव्हलपमेंट, सेकंडरी ग्रोथ, दॅट इज कॉल्ड मिओसिस. मिओसिस जे आहे दॅट इज बेसिकली ऑफ 2 टाइप्स, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेला आहे. आय वोंट ड्रॉ हिअर. सी, मिओसिस 1 and मिओसिस 2 स्टेजेस विल बी सेम. मिओसिसमध्ये पण या स्टेजेस आहेत. देअर विल बी ॲनाफेज 1, देअर विल बी मेटाफेज 1, देअर विल बी टेलोफेज 1 अँड प्रोफेज 1, 2. ओके. सी, आता इथे बघा 1 2 3 4 5 एव्हरी इमेज यू कॅन सी. फर्स्टमध्ये यू कॅन सी स्पिंडल बनलेले आहेत. देन द थ्रेड लाईक स्ट्रक्चर. प्रोफेज 1 to 5. मेटाफेजमध्ये तुम्हाला दिसतं स्पिंडल आहे अँड क्रोमोझोम्स आर इन दिस शेप. देन सेम मिओसिस 2 मध्ये यू कॅन सी स्ट्रक्चर तयार झालेत बघा. ईच अँड एव्हरी स्ट्रक्चर. म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, मिओसिसमध्ये वी हॅव 1 and 2. Meiosis 1, meiosis 2. So again here will be anaphase 1, metaphase 1, prophase 1 and telophase 1. Same way anaphase 2, prophase 2, metaphase 2 and telophase 2. Yes, when the chromosomal cell division होत असते to give the proper structure to each and every cell. या सगळ्या प्रोसेसमुळे we have the cell division. See, इथे तुम्हाला दिलेलं आहे, it is complete the 2 stages occur between the homologous chromosome are divided into 2 groups and to form the haploid cells. म्हणजे छोटे छोटे सेल फॉर्मेशन. हा सेल फॉर्म करण्यासाठी we have meiosis. मिओसिसमध्ये बेसिकली जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, हॅप्लॉइड सेल मीन n number of cells will form in your meiosis. ओके. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला ऑनियनचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे फॉर द मायटॉसिस. दिस यू कॅन स्टडी. व्हेनेवर युअर लेक्चर्स विल स्टार्ट, व्हेनेवर युअर स्कूल विल बी स्टार्ट, तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये ओनियन सेलमधले मायटॉसिस आणि मिओसिस स्टेजेस बघायला मिळतील. इवन इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन सर्च इट द गूगल. We have completed the second chapter of your science 2. Next time we are going to study about the science 1 third chapter. Okay, thank you.